नमस्कार मंडळी, माझं नाव आहे साहिल विलास शिंदे. तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी MS08. तर आता आम्ही सध्या चाललेलो आहेत अमरापूरला गणपती बघायला. तर मित्रांनो, आता आपण उतरलेलो आहोत अमरापूरला. गेला इथून त्याला कल्टी मारतात. चल मी आहे, तू कल्टी कट करत घे. असं तू व्हिडिओ कर ना, बोलू नको. हे बघा, हे बघा आपले पब्लिक. तुम्ही पाहू शकता पब्लिक बघा किती. हे इथलेच आहेत प्रॉपर का माहीत नाही का गणपती बघायला आले ते पण नाही आम्हाला माहिती. आता पहिले नाश्ता करणार, नंतर मग गणपती बघायला सुरुवात करणार. तर आमचे टोटल 3 गणपती सिलेक्ट करायचे. बघू, आता आमचं जवळजवळ 4था वर्ष आहे गणपती बघायचं इकडं अमरापूरला. जसे आपल्याला गणपती पाहिजे असतात तसे भेटतात. उंची, कलर एक नंबर असतात गणपती. आता आपण इकडे आलेलो आहे आणि त्यांना इकडे परत यायचं. त्यांना सांगितलं चला चला, ऐकलं नाही. सुरुवातच आहे. इकडे सुद्धा हे कारखाने, इकडे सुद्धा कारखाने. ते बघा पब्लिक आलेलो आम्ही आता इकडे अमरापूरचं मार्केट. बघा कारखाने इथून सुरुवातच आहे. लावण्या अमरापूर पाहू शकता मूर्ती आणि गर्दी. गर्दी किती वडापाव आणि हा स्पेशल वडापाव आला आहे. गेल्या वर्षी आम्ही इथेच वडापाव खाल्लेला दादा. आणि हा बघ, हा निळा टी शर्ट आहे ना, तो पण आपलाच माणूस आहे. तो लगेच त्यांना मदत करायला गेलाय. आलो मदत काय घेतलं त्यांनी मदत, म्हणजे त्याची सोय केला आहे. कामाला लागला आपला माणूस. एक नंबर सर्विस आहे दादाची. बसला, सुरुवात केलेली आहे ना. बस कसं आहे ना नाना, एक नंबर. कसे आहे भजी, कसे आहे? आणि हा आपला माणूस खास स्पेशल. हे थांबा थांबा थांबा, हे थांबा. फोटो घेत नाही. नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे. हे बघा, ही सिनियर सिटीजन एका साईडला आहेत आणि आम्ही यंग बॉईज सर्व एका साईडला. इकडे पण आहे. जिकडे बघाल तिकडे गणपती. तर मित्रांनो आलेलो आहोत आम्ही. असं नाव का आशिष शार्प. मग मूर्ती दाखवतो काय काम आहे बघा. बालमूर्ती आहेत सर्व. लागूनच काम चालू आहे. लागूनच हे कला केंद्र आहेत. पुन्हा वाट पुढे नाही आहे का? परत पुढे नाही आहे तर परत आम्ही पाठच होतो.
काम पाहू शकता, काय मेहनत आहे ते पण तुम्ही बघू शकता. तुम्ही जर गणपती बघायला तिथं बुक करून जाणार असेल तर तुम्हाला दिवस पाहिजे, अख्खा दिवस पाहिजे, पूर्ण दिवस पाहिजे तुम्हाला ह्यासाठी गणपती जर बुक करायचा असेल तर. एका कारखान्यात बघू शकतो मूर्ती, खूपच सुंदर. दत्त हा 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 दगडूशेठ हलवाई. हा दगडूशेठ हलवाई. मनीष कला केंद्रामध्ये आलेलो आहे. सर्व पुढे बघितलं ना आम्ही की आम्ही वेळे होऊन जातो. ही घ्यायची आमची गँग पूर्ण वेळी झाले मूर्त्या बघून. हे दरवर्षी असतं आहे आमचं, ह्या 4था वर्ष आहे, त्यात काही विषय नाही. ते कलर काम चालू आहे. हा 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 हा. डायमंड पेटा वगैरे सर्व रेडी आहे. इकडे पण हे 2 फूट आहेत. हे पण 2 फूट आहे. 1800 बघा. ह्याची किती पुढे माहीत नाही, प्राईस पण माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराज.
इथे वर्क चालू आहे. जाण्याची तयारी आहे, फक्त तुमची ठेवा तयारी. हे गावागावातून घराघरातून गणपती आहे. जय शिवराय. इकडे सुद्धा आहे ते बघा, प्रभाकर स्मृती कला केंद्र. हा हा, क्यूट सी बालमूर्ती, एकच नंबर. पवन, काय वाटते तुला मूर्ती बघून? मूर्ती खूप अप्रतिम आहे. कोणती निवडावी कोणती नाही निवडावी यात खूप गोंधळ झालेला आहे. सेम सिच्युएशन असणार आहे. अजून हॅलो बघूया. दादा, आपलं नाव? राजेश. हो ना? नाही, आम्ही पण गणपती बघायला आलोय. गणपती बघायला. पूर्ण तिकडे बसलोय आपला पेंटिंग खाली. कन्फ्यूज करून टाकण्यासारखे अशा मूर्ती. हा होय, काय वाटते? हा दादा, मी पण भारी दिसते रे दादा, काय वाटतं तुला मूर्ती बघून? कन्फ्यूज झालाय तो बोलतो जेवढं बघू तेवढं कमीच वाटतं त्याला. आता आज समजा बालमूर्ती जास्त आहे या ठिकाणी माझ्या नजरेत तरी. घेतली बालमूर्ती एक नंबर आहे तिथे. बाकीचे पण चांगले आहेत, म्हणजे एक नंबर मला बालमूर्ती जास्त आवडते. कलर बघा, तुम्ही पाहू शकता. आतमध्ये तर वेड करून सोडण्यासारखं आहे. एवढी पब्लिक येते, कन्फ्यूज करून जाते सर्वांना. हा हा, काय समोर एक मूर्ती आहे. पप्पा साईडला हो जरा. तिकडे बाहेर कलर वेगळे आहे, हे कलर वेगळे वाटते. हे जुने आहे का? हात नको टाकू.
आपल्या बजेटमध्ये पण सुद्धा बसलं पाहिजे ना. सिनियर सिटीजन एक आवड म्हणून आता आम्ही इथे मूर्ती फायनल केलेली आहे. तुम्हाला मूर्ती दाखवणार नाही आमची, ती सरप्राईज असणार आहे. सो आता चालू आहे. आता आम्ही 4 मूर्त्या फिक्स केल्या आहेत. एक ऐश्वर्या आर्ट्समध्ये आणि एक 3 तो ओंकारमध्ये. आता आम्ही बुक करून झाले. आता चाललो आहे घरी. नमस्कार मंडळी. आता आम्ही आलो पनवेल स्टेशनला, स्टँडला. चाललो इथून पनवेल स्टेशनला. अमरापूर ते पनवेल असा बसचा प्रवास. अमरापूर ते पनवेल आता बसचा प्रवास. आता पनवेल ते देवा ट्रेनचा प्रवास. नाना सोबत अजय शिंदे. उशीर झाला. आम्ही यंग बॉईज जरा उशीर आलो, शिव्या पडतात आता आम्हाला. हे बघा पनवेल हा वरती हायवे इथून हे बाकी आहे. तर ते खूप हाल झाले बेकार, खूपच जोरात लागले आता. गोंधळ खूप आहे, आवाज खूप आहे गाड्यांचा. माझा आवाज येईल हे सांगता येत नाही तुम्हाला. आता पनवेल स्टेशनला जाऊन सुरू करू. तोपर्यंत बाय बाय. तर आम्ही आलेलो आहोत रेल्वे स्थानकला पनवेलला. गर्दी पाहू शकता. ट्रॅफिक, फुल ट्रॅफिक. आमच्या माणसांची दहशत. कॅल्क्युलेशन चालू आहे इथे. इथं मशीन आहे. हा बघा, याला पोरगी भेटत नाही. आज 90 करून आलाय गणपतीला. बघा तिकीट मास्तर बघा. याला पण पोरगी हवे. टीसी वाला टीसी भेटते आम्हाला इथे. तिकीटला गर्दी बघा तिकीट काढायला. हे गावची तिकीट निघेल काय? गावची करंटची गावची मिळते. हो लाईन लावली करंटवाली मिळते ना. करंटची भेटेल ना. नॉर्मल भेटू दे. ते लाईनला उभं आहे. कुठे ते आहे ना. 4 झालो. हे 5. आमचा पप्पा आणि दादाला शोधायला लागेल. ते लाईनमध्ये उभे आहेत आणि आम्ही इकडे तिकीट काढले. आमची काढली, त्यांची नाही काढलेली. तर आता मी चाललो आहे पनवेल टू ठाणा. इथेच आता ब्लॉग थांबवत आहे मी. हे आपल्यासोबत आहे दिलीप काका, पवन, गण्यादा, कुठे गेले, ऋत्विक, रुपेश आणि